आम्हाला भारतीय संविधानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे मूलभूत, आणि ते हिरावून घेण्याचं एका प्रश्नाचं काम चालू आहे. त्यांनी सांगितलं की गाड्या लावायचं नाही, फुटपाथवर फक्त गाड्या लावायच्या काय, असं या ठिकाणी सांगायचं काम चाललंय. ज्या दुकानं तुम्ही काढली त्याच्या वाचवायसाठी लोकांना तुम्ही रस्ते आणू नका. आणि जर असं असेल तर MIDC रोडला जेवढे पथविक्रेते आहेत त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही चाकाचे गाडे घ्या, ते अतिक्रमण होत नाही, अतिक्रमण पाडता येत नाही, तुमचा गाडा तोडता येत नाही. तुम्ही चाकाचे गाडे वापरा. चाकाचा गाडा हा चालता असतो, फिरता असतो, त्यामुळे तुम्हाला अतिक्रमणच्या पायथ्या तुम्ही मोडत नाही. कायदेशीर तरतूद केल्यामुळे आमचा एकही गाडा आम्ही त्याला तुम्ही दिलेला नाही. गरिबांचं गाडं त्या ठिकाणी लावलं त्यांनी तोडल्यात. मग त्यामुळे 4 कोटी लावलेलं किंमत आहे त्याची बघितलं का नाही बघितलं. आज ही गरीब माझी ताई, ही माझी लोक सगळी आज या ठिकाणी का आलेत, तुम्ही माझं परिस्थिती दाखवा की कशा पद्धतीने आम्ही व्यवसाय करतो रस्त्याला. इकडे घ्या. तुमचा संघर्ष करण्यासाठी चला हळूहळू चला. मला तर काहीच नाही. महिन्यांचा विषय काय घेतला माहिती आहे का याच्यामध्ये, जी लाडक्या बहिणीला जी 500 ते 1500 दिलेत का, त्या दिवशी ती फटाकडे लावतात का नाही दर इलेक्शनला, त्या लाडक्या बहिणींची 12 अवस्था, विकासाची ही अवस्था आहे. हा आमचा मित्र या बहिणींना मदत करतोय. असा भाव पाहिजे, 1500 देणारा भाव काही कामाचा नाही. 3 महिन्यातलं 15 तारखेच्या नंतर देतो. 2-3 महिने झाले बायांचे पण पैसे पडले नाही. आमच्या नावाला दिले कधी. जर वाईट परिस्थिती महिन्यांचा आक्रोश ऐकत नसेल तर काय उपयोग आहे. तुमची सूचना त्या सुरू वातामधून कळल्या नाही. स्टॉलधारक आहे त्यांना माझी सांगणं आहे की तुमची कारवाई ही अनधिकृत झालेली आहे. तुम्हाला नोटीस नाही, तुम्हाला नोटीस दिल्याशिवाय पाडता येत नाही. म्हणून तुम्ही कोर्टात जायची तयारी ठेवा. त्यांचे गाडे पाडले. आता आम्ही जी आहे आम्ही फिरून व्यवसाय करणार. आम्हाला ज्यावेळेस नोटीस देतील त्यावेळेस आम्ही तिथून पुढं कायदेशीर कारवाई करू. त्यामुळं सांगू इच्छितो की सर्वांनी एक लक्षात ठेवा की बारामती नगरपालिका फक्त MIDC रोडला काम करते का काय. हा जसं देशाच्या बॉर्डरचा जसा रस्ता असो तसं प्रत्येक कामाला लागले की आपण त्या ठिकाणी पाहू शकता. दादांपेक्षा मोठा CEO झालेला आहे. उपमुख्यमंत्र्यांना बारामतीत किंमत नाही या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे. एकाही अधिकारी मिटिंग घेत नाही. पावसाचं कारण खोटं सांगितलं. पाऊस काय कंटिन्यू एवढा नाही पडला आणि ह्यांनी 2 दिवस शनिवारावर लोकांचं फोन नाही घेतलं. ज्या दिवशी पाऊस होता शिवली काय सांगतोय की मी कारवाई केली काय नसतंय. आमचा जगण्याचा अधिकार आहे तो जी विषय काय आमचा जगण्याचा अधिकार कुणी राहून येऊ शकत. हळू चला हळूहळू दमादमाने जाऊ द्या. काय आपल्याला काही
आपल्या कुणाला अडचण आहे का? नाही. आम्ही पोटासाठी करतोय. नगरपालिकेचे कर्मचारी का त्यांच्या घरचे कर्मचारी हा या कर्मचाऱ्यांवरती इतकी वाईट व्यवस्था त्यांनी आणलेली आहे. वाईट वेळ की आज या महिला असतील ते पुरुष असतील यांच्यासोबत तुम्ही अन्याय करताय. अरे यांचं काय कर्मचाऱ्यांचं त्यांच्या मनात दुःख होत असेल गाडी मोडताना गरिबांचं खरं होत असेल दुःख त्यांना की आम्ही कसं मोडू. अरे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही कुठेतरी भावना आहेत काय ती नोकरीला बांधील असल्यामुळं त्यांना कर्तव्य करावं लागतं. असं कर्तव्य करावं लागते. त्यामुळं अडचण होती आमची गरिबांची. त्या लोकांना बी वाटत असेल की आमचं नाही का गरिबांचं कार्ड काय आहेत किती बिल्डिंग आणली गेलेत ना ते आम्ही दाखवतो. आता आम्ही उपोषणाला बसणार आहे. मोठ्या इमारती पाहा बघू किती जमा राहिले कसं. दादांनी पण जसं पत्रविक्रेते उपायला नाही अमरपूरचे 12 बिल्डिंगचं सांगावं की अनधिकृत इमारती काढा. ती कसं सांगणार नाही. शारदा पुरांगण येते ना सगळी त्यामुळे अडचण त्या लोकांना थोडासा म्हणजे काय होतं की थोडंसं चालू किती वेळ चालणार आहे. चालू हळूहळू आपल्याला महत्वाचं आहे बरं का त्याच्यात कागद चालत चला चले शेंगदाणे आले फिरता शेंगदाणे चले फिरता गाडा फिरता सेवा चालू केली आम्ही दादांमुळे. पहिल्यांदा फिरता गाडा हाराचा गाडा फिरता गाडा चाय फ्री मध्ये चाय फिरता गाडा. लोकांचा जो विषय आहे आता जगावं लागेल. जगण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबावा लागेल. सो आम्ही व्यवसाय करताना कुणालाही अडचण करणार नाही. आमची अडचण होऊ देणार नाही. आम्ही आमच्या रस्त्याने सरळ मार्गी फिरून आम्ही व्यवसाय करणार आहोत. आणि आता आमचं ठरलंय फिरून व्यवसाय करायचा. ती जर करणं देणार नसेल तर मग पुढच्या परिणामाला तुम्ही तयार राहा. गरिबांवर अन्याय करायचं काम कोणीही करायचं नाही. आम्ही आता व्यवसाय करायला चाललेलो आहे. आम्ही आमच्या पत्नीने जाणार व्यवसाय करणार. आज काही 4-2 रुपये मिळते घरी घेऊन जाणार. फी भरायची पण पैसे नाही करणार काय. आम्ही जगायसाठी चालणार जगावं लागलं. शाळेची परिस्थिती अवघड आहे. महिलांनी सांगितलं 1500 काय होत नाही. आता आम्हाला काय जगण्यासाठी जावं. आम्ही व्यवसाय करतोय. आम्ही तुला अडथळा केलाय अजिबात नाही. आम्ही जमावलाय अजिबात नाही. आम्ही गाड्यावाल्याला घेऊन चाललोय एकदम कायदेशीर मार्गी. तुम्ही जी नोटीस न देता कारवाई केली ही अनधिकृत कारवाई होती. त्याच्या विरुद्ध लवकरच आम्ही कोर्टामध्ये दाखल करणार आहे याचिका. आणि ह्याचा प्रश्नाचं उत्तर नगरपालिकेला नक्कीच द्यावं लागेल. ज्यांचे स्टॉल तोडले त्यांना बी तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे आज. त्यामुळं तुम्ही या ठिकाणी गरिबांवर जो अन्याय लावला आहे हा बंद करा. MIDC रोड तुम्ही विदेशासारखा करत असताल आमच्या शुभेच्छा आहेत. पण विदेशामध्ये जसं रस्त्यावरती तुम्ही रस्ता करून लोकांना दाखवायचं काम करतात जगवायचं काम करा. ही जगली तर उद्या उपमुख्यमंत्री होणार आहेत तुम्ही कारण यांनी मतदान केलं. नाहीतर तुम्ही अवघड परिस्थिती आहे त्या काळात. मित्रांनो तुमच्यासाठी आज पत्रविक्रेत्यांची मला वाईट वाटतं की कोणता स्थानिक पुढारी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता यांच्यासाठी रस्ते येत नसेल. त्यांनी सांगितलं आम्ही हे केलं आम्ही ती केलं. आमची तर जगत होती व्यवसाय चालत नाही. अशा ठिकाणी तुम्ही आम्हाला टाकणार असेल तर कसं चालेल. आम्ही जगायचं कसं याचं उत्तर आम्हाला पाहिजे. आज आम्ही जगायचं कसं. जर आम्ही जगलो नाही तर आमच्या मरणाची वेळ येते. त्यामुळं अजित पवारांची ते ऐकत नसतील तर त्या ठिकाणी आम्हाला पर्याय राहिलेला नाही. ही काय काटेवाडीतनं रस्ता टाकलेला नाही. ही रस्ता टाकला आहे शासकीय जागेमधून. शासकीय रस्ता आहे. शासकीय पैशातून आहे करातून आहे. तर तुम्ही आम्हाला रस्त्याने विचारून जगू देऊ नका. कशा चुकीचं आहे. अशा पद्धतीने कारवाई काय करू नका. आमची विनंती आहे आम्हाला जगू द्या. आम्ही आता आमच्या बारामतीकडे जातो शहरात फिरून व्यवसाय करतो. आम्ही कोणाला अडथळा करणार नाही काय नाही काय. आम्हाला काही कोणाशी बोलायचं नाही. आम्हाला कोणी त्रास देऊ नका. पोलीस स्टेशनला या. हा पण मॅडम आम्ही ना आम्ही व्यवसाय आम्ही तिथे थांबलो नव्हतो. आम्ही गाडा दाखवला आमचं लक्ष द्या. आम्ही गाडा काय केला आम्ही सगळी
विरुद्धवर जेसीबीच बोलले. अहो सांगा इकडं तरी अतिक्रमण केलं का? अतिक्रमण केलं नाही साहेब. बरोबर साहेबांना नाही काय झालं थांबली. दोन लाख द्या गाडा लावल्या कशाला म्हणते डायरेक्ट लावला चाप होतो. काही टेन्शन नाही. आम्ही येतो आम्ही येतो आमची गाडी आम्ही तुम्हाला सांगतो मोठा नाही काय नाही आम्ही काय नाही नाही काम करतो काय बघा आम्ही काय करतो नाही का हिची गाडी काय आम्ही मॅडमची पत्र देतो आम्ही की मॅडम आम्हाला आम्ही अजिबात गोष्ट काढणार नाही. बघा तुम्ही म्हणला तर एकदम याचं मार्केट काय करायचं कशाला होतं आम्ही मॅडम मी समजू मला बोलवलं नाही शासकीय समिती बोलवतो मॅडम ऑफिसला बोलवतो काय नाही हो आम्ही थांबलो पोलीस प्रशासन आपल्याला काही म्हणलं नाही त्यांनी ओळखलं थांबल्यात विचारी सावलं काय बोलणार आहे तो ते अतिक्रमणचं मोकळं त्यांनी फेड काढले गरज नसणार आणि ते शिवायचं नाही त्यांना अजित दादांनी काय सांगितलं बैठक घ्या अजून ती मी 15 दिवस झालं फक्त साहेब शासकीय समिती आम्ही लोक आम्हाला बोलतो निवडून दिले आम्हाला नाही चालत मिटिंग नाही हा आम्ही काय करतो ह्यांना जे का ना गाडी ह्यांना गाडीची तुम्ही माणसाचं रस्त्यात नको लावाय ना ह्यांना गाडी लावलं तरी काय फिरूनच करणार गरीब फिरून काही नाही आपापल्या घरी जातो इथं 12 मिनिटच काय नाही असं काय कोणी कारवाई हा येतो आम्ही पाठवतो 5 मिनिटं सगळ्या आपल्या मागे येतो अजिबात आमचं प्रश्नाचं आहे आम्ही अतिक्रमण केलं नाही तुम्ही बी नोंद घ्या तुमच्या घ्या आम्ही काही करणार नाही तुम्ही सांगितलं नाही बस काय पर्यायच राहणार ना आता झाला आमचा काय करायचं हे गाडा बरं का गाडीवाले वरती या वरती इथं या वरती या साईडला समीर गाडी एका बाजूला काय करा आपल्याला कुणालाही त्रास द्यायचा तो आपला नाहीये बरोबर आम्ही कुणालाही त्रास देणार नाही चला आपण मॅडम चला गाडं लावायचं का गाडं लावते गाडी घेऊनच सगळं घेऊन जाऊ सगळं गाडी घेऊन जाऊन कसं आहे तुला मॅडमला ऐका मेंबर मॅडमला फोन करा चालू नाही त्यांना लावले नाही सगळ्यांनी जाऊ सगळ्यांनी एकटे नाही हो देवा एक दोन गाड्या नाही गाड्या काढा चला चला समीर भाई पाणी द्यावं त्यांना हा पाणी दे पोलीस निरीक्षक वैशाली पाटील मॅडम यांनी बोलवलं आहे आम्ही चाललेलो आहे आमचं काही एक म्हणणं नाही आम्ही कोणा त्रास दिलेला नाही जर तुम्ही गाडी तोडणार असेल शासकीय समिती सदस्यांना म्हणत असाल चला तर आता काय जावं लागेल भेटावं लागेल शेवटी आम्ही काही कोणाला अडथळा केलेला नाही ना कोणाच्या कर्तव्यात आडवं आलं आहे ना कोणाला काय बोललेलो आहे आम्ही लोकांना लोक रस्त्यावरती थांबले असतील दादा बस आपण चला की चला की सर येतोय आम्ही येतोय सर तिकडेच येतोय
प्रसारण आम्हाला कधीच ना आम्ही नाही हो हे कधी बसत नाही. आम्हाला एक कळतंय. अहो, कर्मचारी चांगला आला म्हणजे ते मला त्रास पाडवा नाही. अहो, गरीब आहे. काय आहे गरीब आहे, गरिबांना सगळं पाहिजे. चला आम्ही तालुका पोलीस स्टेशनला चाललेलो आहे, जावं लागेल. चला 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 तुम्ही सगळे साथ आहे, तुमच्यासाठी आम्हाला यावं लागणार आहे. शासकीय समितीचा सदस्य म्हणून मिळवायची काय आम्हाला हौस नाही, पण गरिबांना त्रास देऊ नये कोणी, एवढं आमचं मत आहे. आम्ही अतिक्रमण केलेलं नाही. आमची लोक थांबलेले फक्त, म्हणजे गरीब जे आहेत हे फक्त व्यवसाय करून थांबली जपली. आमचा माल आहे, आम्ही बारामतीकडे चाललो होतो, शहरात विकून कुठं तरी माल खपल ही अपेक्षा होती. शेंगदाणे आणल्यात काय आणल्यात, अजून तर वाहनच आणायचं आहे, म्हणजे तिथंच विकत येऊन ठेवायचं त्या. अक्षरशः नगरपालिकेची लोक बघितल्या मटेरियल भरायचं का ना, गाड्याचं फिरतं बी व्यवसायांना करू द्या ना म्हणजे आमचं म्हणणं तुम्ही घ्या. आम्ही शासकीय कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना सगळ्यांना सहकार्य करणार आहे. आम्ही कोणालाही आडावेडा काय घेतला नाही. मुख्याधिकाऱ्यांनी बैठक घेतली नसल्यामुळं हा सगळा विषय झाला आहे. ह्याला कारणीभूत बारामती नगर परिषदचे मुख्याधिकारी आहेत. गरिबांना त्रास देण्यामध्ये भुसे साहेब मिटिंग घेतलेलं नाही, तरीही आमच्या लोकांना वाईट वेळ आली. हो आधी बांधलंय त्याच्यावर जप्तेल दिलं पाहिजे, नाही दिलं पाहिजे असं का केलं पाहिजे, दिलं पाहिजे. बघा फुटपाथ बांधलाय, हिरवेला मुलं खेळतात, किती चांगलं आहे. आम्ही फिरून व्यवसाय करतोय, आम्हाला कुणीही कायदेशीररित्या कुणीही अडवू शकत नाही. आमचा अधिकार आहे. उद्यापासून आम्ही फिरून व्यवसाय करणार आहे. आम्हाला फिरून झाल्यानंतर कुठंतरी 5 मिनिटं सावधा थांबण्याचा अधिकार आहे. हे फुटपाथ बांधणार तुमची चुकेल, आम्ही थांबू शकतो, आम्ही थांबू, काहीच अडचण नाही. आणि शासकीय कर्मचाऱ्यांना आम्ही कोणालाही काही बोललेलं नाही किंवा आम्ही अडथळा केलेला नाही. फक्त आमचा व्यवसाय करू दिला पाहिजे आणि तो आम्ही करणार, ह्याच्यामध्ये काही दुमत असायचं कारण नाही. जर राज्यपालाच्या समितीला जर नियुक्त राज्यपालांनी समितीला मान्यता दिली कायदेशीर, तर तुम्ही त्यांना बी जर जगू देत नसेल चुकीच होते. आज तुम्ही म्हणता जागा दिली, एवढी येत का चिखल झालं, आतमध्ये माणूस येत नाही, कसं करणार व्यवसाय? काहीतरी जुगच काहीतरी सांगायचं. हे फार गरीब लोक आहेत. वारे